तर मित्रांनो आपण हा असा सेटअप केलेला आहे. तर तुम्हाला घालून दाखवतो. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, वायझर बंद करतो आणि इथे नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण फायनली हा एक चेन माउंट घेतलेला आहे. बघू शकता, मोटो वाइब इंडियाचा चेन माउंट आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये आपला जो लास्ट टाइम जो आपण व्हिडिओ बनवलेला होता हेल्मेट अनबॉक्सिंगचा LS2 आपण घेतलेला आहे. तर त्याच्यावरती आपल्याला मोटो ब्लॉगिंग सेटअप करायचा आहे. तर त्यासाठी आपण हा LS2 चा चेन माउंट घेतलेला आहे. बाकीचे वेगवेगळे चेन माउंट भेटतात, जसं की ॲक्शन प्रो आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू आर्मर आहे. बट आपला जो हेल्मेट आहे त्याची जी पुढची जी डिझाईन आहे ती वेगळी आहे. मोटो वाइब इंडिया ही प्रत्येक जे ब्रँड आहेत हेल्मेटचे, त्यांचे बरोबर जी डायमेन्शन असतं त्या हिशोबाने ते चेन माउंट बनवतात. तर आपण तो चेन माउंट घेतलेला आहे आणि तुम्हाला त्या चेन माउंटची सेटअप, चेन माउंटचा आपण हेल्मेटवरती कसा सेटअप करणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला, उशीर न करता आपण त्या हेल्मेटकडे जाऊया आणि फटाफट आपला चेन माउंट सेटअप करूया. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी चेन माउंट कसा इन्स्टॉल करतोय. चला, तर हे चेन माउंट आहे आणि आपण आता हे वाइब्स आहे. तर हा पोर्शन आपण थोडा वाइबने क्लीन करून घेऊया आणि त्याच्यानंतर इथे 3M टेपनी, म्हणजे हा 3M टेप आहे त्याची वरचं इन्सुलेशन काढूया आणि हे असं आपण इथे फिट करून घेऊया. हे बघा, एकदम परफेक्ट फिटिंग आहे याची. थोडंसं इथे मिडलला घेऊया, जेणेकरून हे बघा असा क्लीन करून घेऊ आपण. हा वाइब आहे थोडासा. हे बघा, क्लीन झाल्यानंतर हा आपला माउंट आहे. हे बघा, इथे ब्रँडिंग पण दिली आहे त्यांनी, हे LS2 स्टॉर्म करून आणि त्यांची मोटो वाइब इंडिया. तर हा असा काही एकदम मिडलला आपल्याला इथे फिट करायचा आहे. एकदा बघून घेऊया लावायच्या आधी. हे बघा, हा एकदम मिडलला असा इथे असा लावून घेऊया. तर याची ही इन्सुलेशन टेप आहे, ही काढूया आपण. असं आहे, वरची टेप लवकर निघत नाही. आणि ह्याला मित्रांनो जसं लावलं ना, त्याला 24 तास सोडावा लागतो. 24 तासानंतर तुम्ही, म्हणजे एक दिवस पूर्ण झाले की तुम्ही वापरू शकता याला. हे बघा, हे असा काढला, एकदम आपल्याला मिडलला आपल्याला हा प्रेस करून ठेवायचा आहे. बघूया एकदम मिडलला आला आहे का. एकदम परफेक्ट आहे. हे बघा, हा असा काही. आता ह्याला 24 तास आपण सोडूया, पण तुम्हाला एक सध्या एक डेमो दाखवतो आपला कॅमेरा इन्स्टॉल करून. तर मित्रांनो, आपला हा चेन माउंट लावून झालेला आहे. माउंटसोबत आपल्याला हा एक्सटेन्शन भेटतो. त्यानंतर मी अगोदर हा परचेस केलेला हा जे माउंट आहे, हे बघा, थोडा एक्सटेंड होतो. हा थोडं वाईड असं आपल्याला पुढे एक्स्ट्रा करता येतं. तर सध्या आपण हा आपला जो DJIचा हा ॲक्शन कॅमेरा आहे त्याच्यावर हा आपला मॅग्नेटिक माउंट आलेला आहे, तो इथे लावून बघूया. हा थंब स्क्रू आहे त्याचा. हे बघा, हे असा काही हा माउंट इथे. त्यानंतर हा आपला असा क्लिकचा साऊंड आला. हे बघा, हे तुम्ही याचा जसं पाहिजे, हे बघा, हा इथे ॲडजस्ट करू शकता ज्या हिशोबाने आपल्याला पाहिजे. तर तुम्हाला दुसरा यांच्यासोबत जो भेटलेला आहे तो एक्सटेंडर, तो पण लावून दाखवतो. हे बघा, हा एक्सटेन्शन भेटलेला आहे तो इथे. आणि त्याच्यानंतर हा माउंट, हे बघा, हे असा काही हा एक्सटेंड झाला. हे बघा, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. हे बघा, तर आता आपण हा आपला कॅमेरा याच्यावरती लावूया मॅग्नेटिक माउंटला. हे बघा, हा असा क्लिकचा. हे बघा, हा असा काही लुक आहे.
तुम्ही ॲडजस्ट करू शकता जसं पाहिजे तसं. हे बघा, तुम्हाला वर खाली कसा ॲडजस्ट करायचा त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता मी दुसरा एक्सटेंड हा पहिला घालून पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की हा डिस्प्ले तुम्हाला दिसणार नाही ह्या एक्सटेन्शनमध्ये. तुम्हाला असं न बघता इथे बघा, इथे त्याची हाईट खाली असल्यामुळे ना तो डिस्प्ले दिसणार नाही तुम्हाला. बाकी तुम्ही बघा इथे, ते आपण एकदा बाईकवरती बसल्यावरच कळेल. आणि जास्त वजन पण वाटत नाही, एकदम हलका आहे. जास्त असं काय नेक पेन वगैरे काय होत नाही आहे. आता ते राईड केल्यावरच कळेल. तर दुसरा माउंट लावून बघूया. हे दोन्ही एक्सटेन्शन काढूया आणि हा वाला आपण माउंट इन्स्टॉल करूया. बहुतेक ह्याने थोडी डिस्प्ले आपल्याला दिसेल, जेणेकरून आपल्याला थोडी मदत होईल. आणि मग हा मॅग्नेटिक माउंट जो DJI सोबत भेटलेला आहे तो लावूया. हे बघा, असा काही हा एक्सटेंड झाला. डिस्प्ले जरा थोडी आपल्याला या लेवलला येईल की आपलं रेकॉर्ड होतं आहे की नाही. हे बघा, आता घालून दाखवतो तुम्हाला. हे थोडं काढावं लागेल आपल्याला, नाहीतर मग हे ॲडजस्टमेंट तर हे नाकाचं जे प्रोटेक्शन आहे ते, तर ते थोडं डिस्प्ले दिसण्यामध्ये प्रॉब्लेम होते. बघा, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. बघा, भारी आहे. याने पण असं काय हेवी वाटत नाही आहे, पण सेटअप चांगला आहे. हे थोडं पुढे असल्यामुळे ॲडजस्ट आपण डिस्प्ले ॲक्सेस करू शकतो. हे बहुतेक ना प्लॅस्टिक हे रिमूव्ह करू शकतो आपण, जेणेकरून हे आपण डिस्प्ले ॲक्सेस करू. तसा दिसतो आहे बऱ्यापैकी, पण हे जर असं खाली केलं ना तर प्रॉपर आपल्याला ॲक्सेस करायला भेटतो. आणि जास्त वजन पण नाही वाटत आहे, हेवी पण नाही वाटत आहे. बघा, एकदम परफेक्ट आहे. आणि वायझर पण बंद होतं आहे, उघडायला पण काय प्रॉब्लेम नाही आहे. एकदम परफेक्ट आहे. हे बघा, बहुतेक हा एक्सटेन्शन पण लावून आपण अजून थोडा हे तुम्हाला जर काढायचं नसेल तर आपण हे एक्सटेन्शन लावून अजून थोडा वरती घेऊ शकतो. तर बघूया, हे पण लावून बघूया. हे बघा, हा एक्सटेन्शन लावला आपण. तर आता थोडा बल्की वाटतो आहे का काय, कसं काय कळेल आपल्याला. प्रॉपर टाईट करून घेऊ. हे बघा, आता हा असा एक्सटेन्शन वाढला आहे. आता आपण बघूया, म्हणजे ते समोरचं प्लास्टिक काढायची गरज आहे का. आत्ता एकदम परफेक्ट डिस्प्ले मला दिसतो आहे. हे बघा, आणि वायझर पण बंद होतो आहे, प्रॉब्लेम नाही आहे. ओपन होतं आहे. डिस्प्ले एकदम परफेक्ट दिसतो आहे. मी त्याला ॲक्सेस करू शकतो, इथून स्टार्ट स्टॉप करू शकतो. काही चालता चालता चेंजेस करायचे ते पण करू शकतो. तर मला हा परफेक्ट वाटतो आणि असा हेवी काय वाटत नाही आहे. लेट्स सी. तर आपण एक राईट टेस्ट घेऊया आणि मग बघूया अँगल याचा सेट कसा करायचा आहे तो. तर मित्रांनो, आपण हा असा सेटअप केलेला आहे. तर तुम्हाला घालून दाखवतो. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, वायझर बंद करतो आणि इथे एकदम परफेक्ट आहे. वायझर ओपन करायला पण काय प्रॉब्लेम नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. जास्त बल्की पण नाही वाटत आहे ओके.
आणि असं काय हेवी वाटत नाही की बाबा डोक्यावरती काय घातलं आहे. चांगलं आहे. मला हा अँगल चांगला वाटला कारण की इथे आपण डिस्प्ले ॲक्सेस करू शकतो, बटन ॲक्सेस करू शकतो. हा जे माउंटसाठी. आपला सनवायझर खाली करूया. हे बघा, भारी आहे, एक नंबर वाटतं आहे. तर चला भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याची आपण एक टेस्ट घेऊया की व्यवस्थित अँगल येतो आहे का, की काय अजून चेंजेस करावे लागेल. तर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला. तर मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप बटन दाबायला विसरू नका.